जनता दरबार कोणी कुठेही घेऊ शकतो. महायुतीच्या सर्व मंत्र्यांनी जिकडे पाहिजे तिकडे दरबार घ्यावा असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात केले. जनता दरबार म्हणजे लोकांच्या अडीअडचणी समजून घेणे आणि त्या दूर करणे. मी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सांगितले आहे, नवी मुंबईत जनता दरबार घ्या असे देखील नाईक यांनी यावेळी सांगितले. गणेश नाईक यांनी आज ठाण्यात येऊन माघी गणेश उत्सवाला भेट दिली. वंदे मातरम संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बाप्पाचे दर्शन नाईक यांनी घेतले. राज्याचा कुठलाही मंत्री कुठेही जनता दरबार घेऊ शकतो असे सांगत नाईक यांनी पुन्हा जनता दरबारावर भाष्य केले. यावेळी आयोजक संदीप लेले, माजी नगरसेवक भरत चव्हाण आदी जण उपस्थित होते. या ठिकाणी आणि वातावरण प्रसन्न आहे आणि भविष्यकाळ चांगला आहे. आज गणेश नाईक गणपती बाप्पाच्या दर्शनाला आले. गणेश नाईक लवकरच ठाणे जनता दरबार घेणार होते. कधी घेणार होता ठाण्याचा कधी? बघा, बाब अशी आहे की आता काल माझी ऑफिशियली ठाणे जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून नेमणूक झालेली आहे. ओके, पालघरचा पालकमंत्री आहे. प्रश्न असा आहे की जनता दरबार कोणी कुठे घेऊ शकतो आणि माझं म्हणणं आहे की महायुतीच्या सर्व मंत्र्यांनी जिथं पाहिजे तिथे जाऊन दरबार घ्यावा. दरबार म्हणजे काय, लोकांच्या अडीअडचणी समजून घेणं आणि दूर करणं. त्याच्यात काय वावड काही नाही, चांगलंच आहे. मी तर सगळ्यांना सांगितले, म्हणजे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या लोकांना सांगितले, मंत्र्यांना, मी नवी मुंबईत या पालघरमध्ये प्रत्येक तालुक्यात जा. अजितदादाच्या लोकांना मी सांगितले. शेवटी काय महायुतीचा विचार आहे ना, महाराष्ट्र थांबणार नाही. येतात गतिमान, शक्तिमान, प्रकाशमान तो सर आता देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार आणि शेवटी त्या पाठीमागे आम्ही आहोतच. पण वाहतूक कोंडीची समस्या ठाण्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. जनता दरबाराच्या माध्यमातून ह्याच्या काही प्रश्नांची उकल होऊ शकते का? आज आपल्या माहिती सांगतो, मी सकाळी 10 वाजता पालघर रेस्टॉरंटला जाऊन भाईंदर पासून गुजरातच्या बॉर्डरपर्यंत ट्रॅफिक जाम होते त्याच्याकरता सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवलं होतं आणि त्या लोकांनी सांगितले एप्रिल एंडपर्यंत किंवा मिडल मेपर्यंत तो रस्ता परिपूर्ण होईल. मी तिथल्या SP-ला पण सांगितलं की दररोज जर कोंडी होणार असेल तर लोकांनी प्रवास कसा करायचा. त्यातल्याबरोबर म्हणजे मनोर वाड्याचा तुमचा रस्ता त्याविषयी सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी बोललो होतं. मला कोणी सांगितलं नव्हतं, पण मला त्या गोष्टी जाणीव होती म्हणून मी ॲडव्हान्स त्यांना बोलवलं होतं. त्या ठाण्यामध्ये शेवटी ठाणं आपल्या सगळ्यांचं आहे. ठाण्याची सुद्धा अडीअडचणी दूर करण्याकरता गरज पडली तर संबंधित अधिकाऱ्यांना बोलवू आपण.